नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ग्रामरचे टेन्सेस। जर तुम्हाला ग्रामरचे टेन्सेस आले तर इंग्रजी बोलता आलंच म्हणून समजा। स्टार्ट करूया काही एक्झाम्पलच्या माध्यमातून। चला, पहिलं एक्झाम्पल आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं। आय प्ले, मी खेळतो। आय प्ले, मी खेळतो। याचा अर्थ काय होतो? आय सोबत मी वर्बचा पहिलं रूप घेतलेला आहे, म्हणजे ही गोष्ट मी दररोज करतो। ती माझा डेली रुटीनचा हॅबिट असू शकते, डेली रुटीन असू शकते। जसं आय वेक अप इन द मॉर्निंग, मी दररोज सकाळी उठतो, डेली। आय वेक अप इन द मॉर्निंग डेली। आय ब्रश माय टीथ डेली। आय टेक शॉवर डेली। आय टेक ब्रेकफास्ट डेली। ज्या गोष्टी मी दररोज करतो तिथे मी आय प्लस वर्बचा पहिला फॉर्म लावेल। नेक्स्ट एक्झाम्पल, आय एम प्लेइंग, मी खेळत आहे। आय मी एम आहे, प्लेइंग खेळत आहे। कधी? आता, नाउ। आय एम प्लेइंग नाउ, मी आता खेळत आहे। नेक्स्ट, आय हॅव प्लेड, मी खेळलेलो आहे। मी माझं खेळून झालेलं आहे। सपोज मी खेळून आलो आहे आणि मला कोणीतरी विचारलं चला खेळूया, मी काय म्हणेल? आय हॅव प्लेड, मी खेळलेलो आहे। नेक्स्ट, आय हॅव बीन प्लेइंग फॉर 2 hours, मी 2 तासापासून खेळतो आहे। मी काय म्हटलं इथे? आय हॅव बीन प्लेइंग फॉर 2 hours, मी 2 तासापासून खेळतोय। मी 2 तासापासून खेळतोय। आय हॅव बीन प्लेइंग फॉर 2 hours। नेक्स्ट, पास्ट टेन्स, आय प्लेड क्रिकेट यस्टरडे, मी काल क्रिकेट खेळलो। आय इथे प्लेड वापरलं, वर्बचा सेकंड फॉर्म। आय प्लेड क्रिकेट यस्टरडे, मी क्रिकेट कधी खेळलो? काल खेळलो। खेळून झालाय, कधी? काल। क्रिया घडून चुकलेली आहे। आय प्लेड क्रिकेट यस्टरडे, मी क्रिकेट खेळलो कधी? काल। मी काल क्रिकेट खेळलो। नेक्स्ट, आय वॉज प्लेइंग यस्टरडे, मी क्रिकेट खेळत होतो कधी? काल। आय वॉज होतो प्लेइंग यस्टरडे, मी काल खेळत होतो। काल खेळण्याची क्रिया चालू होती। नेक्स्ट, आय हॅड प्लेड, मी खेळलो होतो। मी खेळलो आहे तर आय हॅव प्लेड, आणि मी खेळलो होतो तर आय हॅड प्लेड। होतो हॅड, आहे हॅव। आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट, आय हॅड बीन प्लेइंग, खेळत होतो 4 तासापासून। आय हॅड बीन प्लेइंग फॉर 4 hours, मी 4 तासापासून खेळत होतो। खेळत होतो, हॅड वापरायचं। खेळत होतो, हॅड बीन प्लेइंग फॉर 4 hours, मी 4 तासापासून खेळत होतो। नेक्स्ट, फ्युचर टेन्स, उद्या खेळेल। उद्या कोणती क्रिया करेल? आय विल प्ले टुमॉरो, मी उद्या खेळेल। आय विल गो टुमॉरो, मी उद्या जाईल। तर आय विल वर्बचा पहिला फॉर्म। आय विल प्ले टुमॉरो, मी उद्या खेळेल। मी उद्या क्रिकेट खेळेल, फुटबॉल खेळेल, व्हॉट एव्हर मी उद्या खेळेल। आय विल प्ले टुमॉरो, मी क्रिकेट खेळेल, पण कधी? उद्या। उद्या ही गोष्ट करीन। नेक्स्ट, उद्या क्रिया चालू असेल, फ्युचर मध्ये क्रिया चालू असेल, आय विल बी प्लेइंग टुमॉरो, मी उद्या खेळत असेल। नेक्स्ट, फ्युचर मध्ये क्रिया कंप्लीट झालेली असेल, आय विल हॅव वर्बचा थर्ड फॉर्म। आय विल हॅव वर्बचा थर्ड फॉर्म। आय विल हॅव प्लेड, मी खेळलेलो असेल। नेक्स्ट, आय विल हॅव बीन प्लेइंग, मी फ्युचर मध्ये काही वेळापासून खेळत असेल। आय विल हॅव बीन प्लेइंग, खेळत असेल काही वेळापासून, भविष्यात काही पिरियड पासून खेळत असेल। तर अशा प्रकारे तुम्हाला जर इंग्रजी बोलता आलं पाहिजे असं वाटत असेल, यू नीड टू प्रॅक्टिस रेग्युलरली। Definitely you will see remarkable changes in your life within few days. Just you need to change your mindset. You will become a charismatic, confident, flawless and marvelous speaker within few days. Just you need to focus on practice. Practice make you become perfect. Thanks for watching this video.